अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. गदा शंख चक्रादिभिर्भावितांगं, चिदानंद संलक्षनाट्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदांग योगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. लीलायस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठानपुर्यां सुधीसङ्गसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना वंदन करूया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सर्वांना वंदन. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी वित्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करून आजच्या निरूपणाला प्रारंभ करूया. काल किती 42, 43, 44 एवढ्या उभ्या झालेल्या आहेत. 45वी पण झालेली आहे. 45 तर 45पर्यंत काल उभ्या झालेल्या आहेत. काल 45चं फक्त संस्कृत आणि हे घ्यायचं राहिले तर तेवढं घेते. तुमच्यापैकी कुणाला काही बोलायचं असेल, सांगायचं असेल तर सांगा. आज बोलणार आहे कुणी? हो हो झालं होतं. मग आता तेच काल 45 आहे. 45 एवढंच सांगता. हा मग चालेल, सांगा. सोपी आहे तशी ती, सांगा. दिहा किया दुपारी चांदू दैसा अंबरी, ते असळे चांदोक्तीवरीच जाणावे की. दुपारी सुद्धा आकाशात चंद्र आहे, चांदणे सुद्धा चंद्रच जाणतो, परंतु दुपारी ते सुख आपण अनुभवू शकत नाही. तिथे चंद्र आहे त्यांना माहीत आहे. म्हणजेच आत्मस्वरूप हे कुणाच्या ज्ञानावर अवलंबून नसते. बरोबर बरोबर बरोबर. हो बरोबर. आता त्याचं आपण संस्कृत बघूयात. काल तेवढं संस्कृत राहिलं होतं. यथा व्योमगतश्चंद्रो
माध्यान्हे नोपलब्धते. अगदी सोपी रचना केलेली बघा. यथा व्योमगतश्चंद्रो माध्यान्हे नोपलब्धते तथापि तस्य सद्भावस्तेन कृत्वैव बुध्यते. तथापि तस्य सद्भावस्तेन कृत्वैव बुध्यते. त्यांना काय म्हणायचे की दुपारी जरी हा चंद्र दिसत नसला माध्यान्हीच्या वेळेला, न उपलब्धते. व्योमगत, व्योम म्हणजे आकाश. आकाशात असलेला चंद्र हा माध्यान्हाला किंवा दुपारी हा दिसत नाही. तथापि तरीसुद्धा तस्य सद्भाव, हा त्याचा जो भाव आहे, अस्तित्व आहे, ते न कृत्वा एव बुध्यते. तो तिथे असतानाच त्याचं असणं हे चंद्राच्यावरच अवलंबून आहे. म्हणजे त्याला ते माहीत आहे, त्याचं अस्तित्व त्याला जाणवत असतं. ते आपल्याला जरी दिसत नसलं तरी तो चंद्र तिथे आहेच किंवा त्याचं अस्तित्व आहेच, असं या ओवीचा संस्कृत केलेलं आहे. आणि हे काय म्हणतात बघूया. स्वरूपानंद अगदी छोट्या 2 ओळीतच त्यांनी सांगितलं आहे त्याचं. आकाशीचा चांद दिसेना मध्यान्ही. त्यांनी तो चांद शब्द छान ठेवला आहे. आकाशीचा चांद दिसेना मध्यान्ही तरी तो स्वस्थानी असे जैसा. तरी तो स्वस्थानी असे जैसा. आता पुढे अजून 4-5 छान दृष्टांत देत आहेत बघा. परवासारखेच घेऊया किंवा मग एक एक समजून घेऊ आपण. म्हणजे या सगळ्या गोष्टी जशा सुप्त अवस्थेत असतातच, त्या दिसल्या नाहीत तरी त्या आहेतच. चंद्र दुपारी दिसत नाही म्हणजे तो नाही असं होत नाही, तो आहेच, तो त्याच्या ठिकाणी असतोच. तसं हे स्वरूप आहे की ते जरी आपल्याला दिसत नसलं, त्याचं सुख जाणवत नसलं तरी ते त्या ठिकाणी आहेच. फक्त तो स्वतः अनुभवत नाही किंवा तो दुसऱ्यालाही त्याचा अनुभव देत नाही, कारण तिथे द्वैत नाही आहे, त्याच्या ठिकाणी एकत्वच आहे. आता पुढची ओवी बघूया आपण. 46वी ओवी. रूप नाही ते लावण्य. आता बघा आपल्या व्यवहारातली सगळी उदाहरणं छान दिलेली आहेत. रूप नाही ते लावण्य अंगनुठी तै तारुण्य क्रिया न फुटे ते पुण्य कैसे. असे 3 गोष्टी सांगितल्या. रूप नाही तै लावण्य अंगनुठी तै तारुण्य क्रिया न फुटे तै पुण्य कैसे असे. जन्माला आल्या आल्या ते रूप कसं आहे हे तसं कळतं का हो? नाही. जे रूप नसे ते लावण्य. लावण्य म्हणजे सौंदर्य. सौंदर्याचा जो खरा आविष्कार होतो तो तारुण्यामध्येच होत असतो. पण इथं त्यांनी म्हटले की रूप नाही ते लावण्य. म्हणजे रूप नसताना सौंदर्य किंवा पुढं म्हणलेल्या अंगनुठीतही तारुण्य. आता शरीरच नसेल, अंग म्हणजे आपण अवयव, सगळे अवयवांनी युक्त असं जे शरीर आहे त्याच्याबद्दल अंग शब्द वापरलेला. तर अंगनुठीतही तारुण्य. पण अंगच नसेल, शरीरच नसेल तर त्याच्या वाचून तारुण्य. आणि क्रिया न फुटे तै पुण्य. तुम्ही जर क्रियाच नाही केली, क्रिये वाचून पुण्य. तै पुण्य कसे कैसे असे. या 3 गोष्टी त्याशिवाय कशा असतील. म्हणजे रूपच नसताना सौंदर्य असेल का, शरीराशिवाय तारुण्य असेल का, आणि क्रियेशिवाय पुण्य मिळेल का. या 3ही गोष्टी त्या त्या ठिकाणी असतातच. तुम्ही करा नका करू, जन्माला आलाय त्याला कुठलं तरी रूप आहे, कुठलं तरी सौंदर्य त्याचं असतंच, फक्त ते दृश्य नसतं. जन्मल्या नक्की आपल्याला कळत नाही, पण आपण आपले तर्क करत असतो. आईसारखं दिसतंय, बाबांसारखं दिसतंय, कोणी म्हणतं आजीसारखंच आहे, कोणी म्हणायला आत्यासारखंच आहे. हे आपण त्याचे भाव करत असतो, पण खरं त्याचं जे सौंदर्य आहे हे त्याच्या ठिकाणीच असतं, ते अदृश्य असतं. ते व्यक्त हळूहळू होत राहतं. जशी त्याची वाढ होते, शरीराची वाढ होते, तसं त्याचं ते लावण्य किंवा सौंदर्य आणि तारुण्य या 2ही गोष्टी नंतरच कळतात. म्हणजे ह्या शरीराच्या संदर्भात 2 सांगितले, लावण्य आणि तारुण्य. खरं लावण्य हा शब्द आहे ना, तो लवणवरून घेतला जातो का. आणि लवण म्हणजे त्याची जी चव असते, खारटपणा, आणि तीच जर त्याच्या ठिकाणी नसेल तर त्याला काही लावण्य नाही असं म्हणतात. पण इथे आपण व्यवहारामध्ये मात्र
लावण्य हा शब्द शरीराशी संबंधित असाच घेत असतो. सौंदर्य आणि तारुण्य या दोन्ही गोष्टी त्या त्या वेळेलाच व्यक्त होत असतात. तसं आपण जी जी क्रिया करतो, म्हणून आत्ताच बघा त्या विद्वत्ताईंनी सांगितलं की साधं स्नान संध्या ह्या 2 गोष्टी समर्थांनी किती ठिकाणी सांगितले त्याच्यावर जोर देऊन. आता हल्लीच्या काळात लोक म्हणतात कोणी स्नान संध्या करत बसायचे, उठले की तसेच कामाला लागतायत, आंघोळ विंघोळसुद्धा नियमित सकाळची पहाटेची, हा सगळा विषय संपलेलाच आहे. पण तुम्ही जी जी क्रिया करता त्याच्यावर तुमचं पुण्य ठरलेलं असतं. आपल्याकडे बघा स्नान न करता स्नानसंध्या बरे म्हणजे जेवण करण्यापूर्वी ह्या गोष्टी आवरल्या पाहिजेत, निदान स्नान तरी करायला पाहिजे. हल्ली कशाचंच काही नाही. आणि मग ती पुण्य पाप ही काही कल्पनाच नाही लोकांना मान्य. पण तुम्ही जशी कृती कराल, जसं कर्म कराल, जशी क्रिया कराल त्याच्यानुसार पुण्य प्राप्त होत असतं. ते पुण्य हळूहळू हळूहळू संचित होत असतं, गोळा होत असतं. पण क्रिया न फुटे तई पुण्य कैसे. जर क्रिये वाचूनच तिथं पुण्य कसं काय प्राप्त होणार किंवा तिथे साठलं जाणार. एखादं म्हणून मी निवांत बसतो, मला काही करायचं नाही, मग लोक त्याला आयतं आणून देतील तरी तो खाण्याचं तरी काम करणारच ना. पण त्याला जे लोकांनी आणून दिले त्याचं लोकांना पुण्य मिळेल, त्याला त्याचं काय मिळणार आहे. आता 3 गोष्टी म्हणजे 4 गोष्टी एका ह्याच्यात सांगितल्या, नाही 3च सांगितल्या. लावण्य, तारुण्य आणि पुण्य, तिन्ही शब्दांचा पण छान हे काय म्हणू आपण यमक म्हणा किंवा हे चांगलं जुळवलेलं अनुप्रास. लावण्य, तारुण्य आणि क्रिया या 3ही गोष्टी त्या त्या ठिकाणी असतात, पण त्या अव्यक्त स्वरूपातच असतात. जे रूप नसताना सौंदर्य किंवा शरीरा वाचून तारुण्य किंवा क्रिये वाचून पुण्य, हे तिन्ही अनुक्रमे सौंदर्य, तारुण्य आणि पुण्य यांचेच ठिकाणी असणार. सौंदर्य हे काही क्रियेच्या ठिकाणी असणार नाही, तारुण्य हे पण काही लावण्याच्या ठिकाणी असणार नाही, आणि लावण्य किंवा सौंदर्य हे क्रियेच्या ठिकाणी असणार. म्हणजे ज्या ठिकाणी जे असतं तेच तिथं व्यक्त होतं, प्रगट होतं. याच्या काही शब्दार्थ कुठला तसा अवघड नाही आहे. आता रूप हे प्रगट व्हावं लागतं. जसं भगवंताचं सुद्धा रूप प्रगट झाल्याशिवाय त्याचा अवतार आपल्याला दिसत नाही. वास्तविक तो अदृश्य स्वरूपात आहेच सगळीकडे. पण भगवंताला ज्या वेळेला परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं म्हणून आपल्याला जे जे सगळे अवतार माहिती आहेत त्यातला रामकृष्ण तर सगळ्यांना माहितीच आहे. नरसिंह अवतारसुद्धा त्या प्रल्हादाला त्रास देण्यासाठी, आता त्याच्यावरच परवा दिवशी बोलायचे. तर हे सगळे अवतार हे कशासाठी झालेले आहेत, त्या त्या परिस्थितीला मात करण्यासाठी किंवा लोकांना काहीतरी ज्ञान देण्यासाठी. नाहीतर ते सुप्त स्वरूपात आहेच ना, परमतत्व आहेच ना. तसं शरीरानं आकार धारण केल्यानंतरच तो तरुण आहे. तारुण्य हा शब्द तरुणवरनंच आलेला आहे. बाल्य आहे का वृद्ध आहे हे आपल्याला तेव्हा कळतं. बालपणीचं रूप वेगळं असतं, तरुणपणीचं वेगळं असतं. आता वृद्धपणी लोक म्हणतात आता तुमच्याकडं मॅच्युरिटी किंवा तुमच्याकडं सगळ्या आयुष्यभराच्या सार्थकतेचं एक तेज दिसतं किंवा सार्थकता लाभल्याचं चेहऱ्यावर सगळं समजतं, असं वेगवेगळ्या प्रकारे लोक म्हणतात. पण शरीर धारण झाल्याबद्दल या सगळ्या अवस्था आपल्याला कळतात. शरीरच नसेल तर त्या अवस्था सगळ्या सुप्तच असतात. आणि पुढं म्हटलेलं आहे क्रिया न फुटे ते पुण्य. आता आपण जर कुठलीच क्रिया केली नाही, चांगली केली तर पुण्य आहे, वाईट केली आपल्या हातून तर पाप आहे. म्हणजे पाप काय किंवा पुण्य काय या क्रिया घडल्यावर त्याचं स्वरूप कळतं. कोण कशा भावनेनं करतोय. आता नुसती क्रिया करणं हे सुद्धा एक सामान्य झालं. सगळेजण जेवण करतात किंवा दुसऱ्याला जेवायला देताना आपली भावना काय आहे, परोपकाराची आहे का आज मी त्याला जेवायला दिलं माझ्या जन्माच्या निमित्तानं, किंवा त्यांनी मला त्याच्या वाढदिवसाची पार्टी कुठेतरी दिली पाहिजे, या भावनेनं जर ते पुण्य केलं असेल तर त्या पुण्याला काही अर्थ नाही. तर पाप आणि पुण्य हे क्रिया घडल्यावर त्याचं स्वरूप ठरत असतं. म्हणजे चांगलं कर्म घडतं आणि पुण्य दृश्य स्वरूपात प्रगटही होतं.
तर ज्ञानदेवांना या ओवीतून काय सांगायचं आहे की रूप प्रगट होत नाही तोपर्यंत सौंदर्य, शरीर प्रगट होत नाही तोपर्यंत तेव्हा तारुण्य, आणि कर्म घडण्यापूर्वी पुण्य नेमकं कसं होतं, कसं असतं हे जाणून घ्यायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की लावण्य, तारुण्य आणि पुण्य हे जरी ज्ञानविषय नसले तरी त्यांचं अस्तित्व हे मानावंच लागणार आहे. बरोबर शरीराला तरुणावस्थेमध्ये किंवा तारुण्य प्राप्त झाल्यानंतर जे एक सौंदर्य किंवा जो एक वेगळा त्याला हे येतो व्यक्तिमत्वाला जोर येतो म्हणा किंवा त्याचा प्रभाव होतो म्हणा, सौंदर्य जे आहे ते तारुण्यातच. कदाचित लहानपणी एखादा अगदी शांतही असतो मुलगा, मुलगी असते बघा, आणि तीच पुढे एवढी चंट होते की हीच का ती तरुणपणामध्ये आता एवढं कार्य करते किंवा ठासून बोलतीये किंवा सगळ्यांवर प्रभाव टाकतीये, हीच का ती, असा प्रश्न पडतो आपल्याला. पण ते तारुण्यातच ते सगळं व्यक्त होत असतं. लहानपणीच जर आपण म्हणू 4 वर्षाच्या मुलीला काय पुढे दिवे लावणार आहे, काय माहिती आहे, 4 जणात बोलशील का नाही, तर असे आपण जे काही आरोप करतो हे खरं चुकीचे आहे. योग्य त्या वेळेला योग्य ती गोष्ट प्रगट होतच असते. कर्माचं मात्र आपल्याला कळते की मी जर सद्भावनेनं कर्म केलेलं असेल तर मला पुण्यच मिळणार आहे. आणि आता आज सकाळी सांगितले बघा की किती प्रकारचे अतिताई असतात. आतताईपणा करू नको हा जो शब्द आपल्याकडे आलेला आहे, की सगळ्या वाईट गोष्टी, दुष्टकर्म, दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला छळणं, दुसऱ्याचा घात करणं, दुसऱ्याचा अपराध करणं, हे सगळे जे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला पापच मिळणार आहे. नकळत घडलेलं गोष्ट वेगळी, पण जाणीवपूर्वक जेव्हा माणूस करतो ना तर या सगळ्याच्या मागे एक अपूर्व अशी शक्ती नांदत आहे, आणि जी शक्ती अव्यक्त आहे. म्हणजे मूळ शक्ती ही अस्तित्वात आहेच, फक्त ती आपल्या दृष्टीचा अजून विषय झालेला नाही एवढंच. आणि त्या शक्तीला शब्दाचं देखील माध्यम नाही, ती मौनातच वावरते आहे. ती म्हणते का एखाद दिवशी की बघा आता मी इथं प्रगट झालेली आहे तुमच्या ठिकाणी, आता मला सगळं समजलं आहे तुमचं कसं काय वागणं आहे काय. ती न बोलताच आपल्याला सगळं तिचं अस्तित्व हे जाणवत असतं किंवा जाणवून घ्यायचं असतं, असं वामनराव देशपांडे म्हणतात. आता वि. कुलकर्णी काय म्हणतात बघा, रूप नाही तै लावण्य, अंग नुठी तै तारुण्य, क्रिया न फुटे तै पुण्य कैसे असे. तर हे रूप सौष्ठव हा शब्द रूपाला जोडला जातो. तर ते येण्यापूर्वी तारुण्य, आणि अंग भरलं नाही, मुली वयात आल्या की सगळे त्यांचे मुलांचे सुद्धा फरक पडतात, तर सगळे अवयव जर त्यांचे उठले नाहीत तर त्यावेळी असणारं तारुण्य. आणि क्रिया न फुटे ते पुण्य, सत्कर्माचं फळ प्राप्त होण्याआधी पुण्य कसं जाणायचं. फळावरून आपल्याला खात्री पडते की आत्ता सगळं त्यांच्या ठिकाणी सगळं व्यवस्थित झालं आहे हो, याचाच अर्थ त्यांनी पूर्वजन्मी किंवा आता या जन्मी आयुष्यामध्ये खूप चांगली कर्म केलेली. आणि जर त्याचे परिणाम सगळे वाईट दिसत असतील तर आपण नक्कीच म्हणणार आहे की याच्यावर काही संस्कार झाले नाहीत, यांनी चांगलं पुण्यकर्म केलेलं नाही, दुसऱ्यांना त्रास दे. आणि आपण पाहिलेलंही असतं, जे जवळून आपल्या जवळ राहणारे असतात, नात्यातले असतील, शेजारी पाजारी असतील, गावामध्ये असतील, छोट्या गावामध्ये तर सगळ्यांचं सगळं लगेच सगळ्यांना कळतं. आणि मग म्हणतो आपण काय हो, लहानपणापासून तो मुलगा किंवा ती मुलगी अतिशय परोपकारी, प्रत्येकाला मदत करणार, आणि आता तिचं कल्याण झालं, भलं झालं, कारण तिनं पुण्य केलेलं आहे. तर पुण्याचं हे फळावरून लक्षात येतं. आणि एखाद्याला मात्र खूप त्याचं सगळं जीवन बदलूनच जातं त्या दुष्कृत्यामुळं. तर क्रिया न फुटे तै पुण्य कसे कसे असे. तर जोपर्यंत क्रिया ह्या व्यक्त होत नाहीत तोपर्यंत त्याचं पुण्य हे अव्यक्तच असतं. ते कसं समजणार आपल्याला, नाही समजणार. अजून काही उदाहरणं त्यांनी छान दिलेली, बघूया पुढे. ते यज्ञ यागादी ही विहित वार्धक्यातले तारुण्य दिलं. हा, वार्धक्यातले तारुण्य
असं दिलंय का तुमच्या पुस्तकात? हो, रूप नसणारे लावण्य, हा वार्धक्यातले तारुण्य हा किंवा काही दान न देता केलेले पुण्य, हा या गोष्टी अस्तित्वात असतीलच कशा. हा 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 म्हणजे वार्धक्यात तारुण्य नसतं म्हणून त्यांनी तसं म्हणलं असेल. म्हणजे बरोबर आहे की वार्धक्यात तारुण्य अभिप्रेतच नाही ना. पण काही वेळेला आपण म्हणतो की हा चिरतरुण आहे बघा, हे 80 वर्षाचे तरुण आहेत असंही आपण म्हणतो ते व्यवहारामध्ये, उत्साही असतील तर. पण वार्धक्यामध्ये तारुण्य हे अदृश्य असतं. तसं लहान वयातही अदृश्यच आहे ना. लहान वयात तरी कुठं ते दिसतं, ते योग्य वेळेलाच प्रगट होतं. त्यांनी कोणाचं आहे ते पुस्तक? कोणत्या पुस्तकातनं बोलताय तुम्ही? म्हणजे माझ्याकडे ते नसेल कदाचित. का जोग महाराजांनी म्हटले? बघूया आता त्यांच्या आतमध्ये काय म्हणतायत. आता इथं त्यांनी म्हटलंय बघा, जोग महाराजांनी सुद्धा. हो ना, देशपांडे, दत्तात्रय देशपांडे. बर बर. काय खूप जणांनी म्हणून म्हणलं ना, प्रत्येकाने वेगळ्या प्रकारे त्या दृष्टीनं अभ्यास केलेला आहे आणि त्यांना तेही जाणवलं. बरोबर आहे की तारुण्य, वार्धक्यामध्ये सुद्धा तारुण्य व्यक्त होतच नाही, तेव्हा ते दिसूच, म्हणजे तो तरुणपणी कसा होता हे वार्धक्यावरनं नाही समजू येणार. त्याचं जे सौंदर्य आहे ते सगळंच आपलं बघतं ना. काय बरं म्हणतात, जटिलो मुंडी लुंचित केश काशायांबर बहुकृत वेश. म्हणजे वृद्ध झाल्यानंतर सगळंच सौंदर्य जाते, अंग सगळ्या वळ्या पडतायत, डोळ्यांनी दिसेन असं झालंय, असं सगळं असतं. त्यामुळे तो तरुणपणी कसा असेल, त्याचं तारुण्य कसं असेल याचा अंदाज नाही घेता येणार. ते म्हणलेलंही बरोबर आहे, ठीक आहे. आता देह जन्मण्यापूर्वी तारुण्य कसं असतं, यांनी तर जन्मण्यापूर्वीच म्हणले जोग महाराजांनी. आणि सत्कर्म होण्यापूर्वी पुण्य कसं असतं, तर ते दुसऱ्याच विषय न होणारे, म्हणजे सामान्यत्वानं असतं. दुसऱ्याला ते जाणवणारच नाही. अगोदर कर्म केल्याशिवाय त्याचं पुण्य का पाप हे कधी कळणार नाही. सत्कर्म होण्यापूर्वी हे पुण्य कसं समजणारच नाही. प्रत्येकानं आपल्या ह्यानं पाहिलेले. अजून एक पुस्तक कुठं गेलं माझं? बरं, ठीक आहे. तर साखरे महाराज काय म्हणतायत तसंच त्यांनी जास्त काही नाही सांगितलेलं. रूप नसतं तेव्हा लावण्य, शरीर नसतं तेव्हा तारुण्य. यांनी तर नसतं तेव्हाच म्हणले, म्हणजे त्यांनी तरी वार्धक्यात म्हणले, यांनी तर नसतं तेव्हाच म्हणलेलं. शरीर नसतं तेव्हा तारुण्य, किंवा उत्पन्न झाली नसते, क्रिया उत्पन्न झाली नसते तेव्हा पुण्य. जसं शब्दातीत असतं तसंच वार्धक्यातील तारुण्यसुद्धा शब्दातीत असतं, एवढंच त्यांना म्हणायचं, बाकी काही नाही. तर संस्कृतमध्ये काय म्हणतात बघा. संस्कृतमध्ये म्हणतायत, रूपाभावे तु लावण्यम, अंगाभावे च यौवनम, सत्क्रियानुदये पुण्यम यत्स्वरूपेण वर्तते. सत्क्रियानुदये पुण्यम यत्स्वरूपेण वर्तते. म्हणजे रूपाचा अभावच असेल तर तिथे लावण्य कसं असतं, अदृष्ट असतं. अंगाभावेच यौवनम. आता यौवन कशावरनं कळतं? स्त्रियांची विशिष्ट लक्षणं सगळी दिसायला लागतात, मुलांची वेगळी लक्षणं दिसायला लागतात, कंठ फुटतो, दाढी मिशा हे सगळं. तसं स्त्रियांना विशिष्ट आकार सगळे वाढायला लागतात. तर म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की रूप नाही ते लावण्य, आणि अंग नुठी ते तारुण्य, आणि क्रिया न फुटे ते पुण्य. सत्क्रियानुदये पुण्यम. सत्क्रियांचा उदयच झाला नसेल तर पुण्य कसं कळणार? यत्स्वरूपेण वर्तते. त्या सगळ्या स्वरूपाच्या ठिकाणी, म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आपल्याला तशा जाणवत नाहीत किंवा लक्षात येत नाहीत. हे काय म्हणतात स्वरूपानंद, किंवा ते ठाईचं क्रियेआधी पुण्य, आणि आधी पुण्यच अगोदर घेतलं. किंवा ते ठाईचं क्रियेआधी पुण्य, नातरी लावण्य रूपा आधी.
नातरी लावण्य रूपा आधी, किंवा अंगाआधी तारुण्य ते साच, किंवा अंगाआधी तारुण्य ते साच, आपुल्या ठाईच जैसे नांदे, आपुल्या ठाईच जैसे नांदे. आपल्या ठिकाणी ते असतं, फक्त व्यक्त होत नसतं. तसंच आपलं स्वरूपसुद्धा आपल्याला अजून समजलं नाही, म्हणून आपल्याला ते कळत नाही आहे. पण एकदा आपण त्याच्याशी एकरूप चालू तर सगळीकडे सांगतात ना की तो गुरु आणि शिष्य हे वेगळे नाहीच आहेत. दोन्हींची एकरूपता जेव्हा त्यांना कळेल, भगवंताची आणि आपली. आता तो भगवंतच सगळा. आजचं एक उदाहरण सांगते, मग तुम्हाला उद्या जे बोलणार आहे त्याच्यातलं सगळ्यांना माहिती असेल. संत निळोबाराय जे होते, तर त्या निळोबारायांना तुकाराम म्हणजे ते त्यांचे शिष्य होते तुकारामांचे. आणि तुकाराम महाराज जेव्हा सदेह वैकुंठाला गेले, त्याच्यानंतर ते निळोबाराय तिथे येऊन खूप हे करतात, भक्ती करतात म्हणा किंवा आळवतात, आणि मला दर्शन द्या असं तुकाराम महाराजांना म्हणत असतात. तर इतकी त्याची नामभक्ती म्हणा किंवा त्याची जी भक्ती इतकी उत्कट झालेली असते की भगवंतालाच शेवटी वाटतं की आता ह्याला आपण दर्शन द्यावं. म्हणून विठ्ठलराय स्वतः त्याला दर्शन द्यायला येतात आणि म्हणतात, अरे निळोबाराया उठ म्हणे, मी स्वतः आलोय पांडुरंग तुला भेट द्यायला. तो डोळे उघडून बघतात तर पांडुरंग साक्षात हजर. आता मला सांगा, आपण जर असतो तर आपल्याला काय वाटलं असतं? आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे, किंवा मागायच्या अगोदरच भगवंतानी मला दर्शन दिलं, म्हणजे मी किती भाग्यवान आहे. पण तो निळोबाराय म्हणतो, नको, मला तुमचं दर्शन नको आहे, मला तुकारामांचंच दर्शन पाहिजे. तेच महाराजच मला भेटले पाहिजेत, मला माझ्या गुरूंचंच दर्शन पाहिजे. तुम्ही कशाला आलात? मी कुठं तुम्हाला बोलावलं होतं? हा अगदी निर्व्याजपणा, अगदी साधा सद्भाव. तेव्हा भगवंताच्या लक्षात येतं की ह्याची गुरूंवर एवढी श्रद्धा आहे, एवढं प्रेम आहे. शेवटी भगवंत तुकारामांच्या रूपात त्याच्या डोळ्यासमोर येतात आणि मग ते त्याला लोटांगण घालतात. म्हणजे हा जो दुजाभाव म्हणण्यापेक्षा एकरूपता, त्या गुरूंशी इतके ते एकरूप झालेले होते की भगवंतसुद्धा त्याच्यापुढे त्यांना कमीपणाचा किंवा फिका वाटला. तर खरं म्हणजे स्वरूप म्हणजे समजायचे म्हणजे काय, की तुम्ही हा भेद संपायचा आहे. आपल्याला जीव आणि शिवाची एकरूपता करायची. जीव आता भरकटत आहेत सगळीकडे, वेगवेगळे. पण जेव्हा अज्ञानाचा भाग कमी होईल, देहावरची सगळी आसक्ती कमी होईल, विषयांबद्दलचं प्रेम कमी होईल, इंद्रियांबद्दलची लोलुपता कमी होईल, त्यावेळेला आपल्याला त्या स्वरूपाचं ज्ञान होईल. आणि तोपर्यंत या सगळ्या गोष्टी अव्यक्तच आहेत. कशासारख्या? तर आत्ता सांगितलेल्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. शरीराच्या ठिकाणचं सौंदर्य, लावण्य आणि पुण्य, या 3 गोष्टी जशा अदृश्य असतात, तसंच हे स्वरूपसुद्धा आपल्यापासून अजून अदृश्य आहे, अदृष्ट आहे, लुप्त आहे, आपल्याला समजत नाही. आणि ते समजलं की मग मात्र आपलं अज्ञान संपलेलं असेल आणि चराचरात प्रत्येकामध्ये आपल्याला तो भगवंत दिसायला लागेल. जसं त्या सावता माळ्याला, बाकी कुठे तो, त्याला सगळे म्हणतात की अरे तू चल यावर्षी तरी वारीला चल, त्याला त्या सगळ्या कांदा मुळा भाजीमध्येच अवघी विठाबाई माझी, सगळ्यामध्ये डुलणारा तो भगवंतच दिसत होता चराचरात त्याच्या सगळ्यामध्ये. तशी जेव्हा आपली एकरूपता होईल तेव्हा तो स्वरूपाचं ज्ञान आपल्याला होईल. आता पुढे पुन्हा अजून कालच्यासारखीच काही उदाहरणं दिलेली आहेत, बघूया बरं का. देहाच्या दुपारी झालं, आता रूप नाही ते लावण्य. आता पुन्हा आता पुढचं एक अगदी आपल्या मनाचा जास्त ठाव घेतलेला आहे त्यांनी. जै मनाचा अंकुरन उपजे, तेथले न मकर ध्वजे, तो चिहन माझे तरीच घडे. आता मन हे सुद्धा जोपर्यंत आपलं विकसित झालेलं नाही, मन ही कल्पना आपण न मन म्हणतात की जिथे खरं अमन व्हायला पाहिजे आहे, पण ते मन जोपर्यंत ते अंकुरित झालेलं नाही, मनाचा अंकुर जोपर्यंत उत्पन्न झालेला नाही, तेथले न मकर ध्वजे,
तर त्यावेळेपर्यंत त्या ठिकाणी तेथले म्हणजे तिथे असणारा जो मकरध्वज, आता मकरध्वज हे कामदेवाचं नाव आहे. म्हणजे मगराची ध्वजा ज्यांनी स्वीकारलेली आहे असा तो मकरध्वज, म्हणजेच तो मदन. तर तो प्रगट होतच नाही किंवा तो दिसतच नाही. मकरध्वज म्हणजे काम, अर्थात त्याची जाणीव कधी होणार आहे? आधी मनाची निर्मिती व्हायला पाहिजे. मन समजायला लागतं, मनावर आपण सगळं अवलंबून राहायला लागतो. त्यानंतर त्याचाच आश्रय असणारं असं जे मकरध्वज म्हणजे काम आहे तो काय होईल? तोची हन माझे. जेव्हा मनाचा संपर्क येईल त्यावेळेला हा कामसुद्धा माझे म्हणजे अगदी उन्मत्त होईल, प्रबळ होईल. आणि सगळं त्याच्या कामाच्या ठिकाणीच हे सगळं आहे. काम म्हणजे कामदेव, बरं का, आपण जी इतर कामं म्हणतो ती नाही. आणि तरीच घडे, मग त्याचं जे जाणणं आहे ते त्यालाच आहे. कामाचं जे जाणणं आहे ते मनाच्या ठिकाणीच आहे आणि ते त्याचं त्यालाच समजतंय. बाकी दुसऱ्यांना त्याचा अंदाज येत नाही. तुझ्या मनाचा ठाव मला अजून आयुष्यात जमला नाही किंवा आला नाही असं आपण संवाद ऐकत असतो. आपल्या घराघरातूनही होत असतात की 50-50 वर्ष एकमेकांच्या सहवासात राहूनसुद्धा एखाद्याच्या मनाचा थांग पत्ता लागत नाही. कारण ते न दिसणार आहे, अदृश्यच आहे. आणि ते कसं आहे? त्यांनी काल सांगितलं, नाममध्ये न आम असे 2 शब्द सांगितले. तसे ह्या मनमध्ये नसणारं ते खरं जे नाही पण आपल्याला जाणवतं असं ते मन आहे. आणि या मनाचा अंकुर उत्पन्न होण्यापूर्वीच तो मकरध्वज म्हणजे काय किंवा तो कामदेव म्हणजे काय आणि त्या कामाच्या ठिकाणचा जो माद आहे, माद शब्द वापरलेला, न हन माझे, त्याच्या ठिकाणी जो माज असतो, आपण म्हणतो ना आता तो माजला आहे अगदी, त्याच्या ठिकाणी हे काय म्हणायची कटता म्हणूया किंवा हे, तर ती जास्त जाणवत असते. तर त्याच्यामुळं माझे हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. कुठेतरी मगाशी वाचला मी तो. आणि त्याचं मनाने किंवा शब्दांनी वर्णन करता येत नाही. जसं या मकरध्वजाचाही काही आपल्याला किंवा कामाचंही काही वर्णन करता येत नाही. तो जर जास्त माजला किंवा तो जर मस्त झाला तर जसं त्याचं वर्णन करता येत नाही, तसंच ह्या परब्रह्माचं, ब्रह्मवस्तूचं सुद्धा शब्दाने वर्णन तर करता येईल. जर हा काम जास्त मस्त होईल, मनावरून त्याचा अंदाज येईल, तर ब्रह्मवस्तूचं वर्णन करता येईल. तरीच घडे असं त्यांनी एकच शब्द वापरलेले. तेव्हाच त्या गोष्टी आपल्याला कळायला लागतील. म्हणजे मनाचा अंकुर उत्पन्न होण्यापूर्वी मकरध्वज म्हणजे काम किंवा त्याचं मस्त होणं कामाच्या ठिकाणीच आहे, पण त्याचं जाणणं तर त्यालाच आहे. मन असेल तरच तो कामदेव कळेल. आणि तो उन्मत्त झालेला किंवा अधिक वाढलेला हा सुद्धा तेव्हाच कळेल. पण आधी मनाची जाणीव व्हायला पाहिजे, नंतर त्या मदनाची जाणीव व्हायला पाहिजे. आणि मदनाची जी वाढ झाली असेल किंवा तीव्रता झालेली असेल तीही त्याच वेळेला समजेल. असं एक एक. पण ह्या सगळ्या गोष्टी कळल्या तरी ब्रह्मवस्तूचं ज्ञान होणं किंवा ते समजणं हे अतिशय अवघड गोष्ट आहे. आता मूळ म्हणजे मनावर सगळं अवलंबून आहे. आपण म्हणतो ना, मन ही जोपर्यंत सुप्त अवस्थेत आहे तोपर्यंत कुठल्याच भावनाने. आणि लहान मुलांचं बघा, आपण म्हणतो कसं आहे, निरागस असतं ते. आगस म्हणजे पाप. त्याच्या ठिकाणी पाप पुण्य काही नसतं. तुम्ही जे सांगाल ते ॲक्सेप्ट करत असतं. तोपर्यंत अजून त्याच्या मनाचा अंकुर उद्भवायचा असतो.
आणि तो उत्पन्न व्हायच्या अगोदर हा कामही तसा मन मानल तसं प्रगट होत नाही. पण ज्या वेळेला त्या मन प्रगट होईल तेव्हा तो कामसुद्धा प्रगट होईल. म्हणजे सगळ्यांचं एकमेकावर अस्तित्व अवलंबून आहे असं इथे त्यांनी सांगितलं. तर हे धूत महाराज काय म्हणतात बघा, की जेव्हा मनामध्ये विकाराचा अंकुर उत्पन्न होत नाही त्या स्थितीत असलेला काम प्रगट होतो तेव्हाच त्या कामाचे कार्यही घडते. आणि मनाचा अंकुर म्हणजे काय, तर वासनेचा अंकुर. तो निर्माण झाल्याशिवाय काम, क्रोध हे निर्माण होत नाहीत. आता मी म्हणलं तसं लहान बालकाला मन असतं पण त्याच्या ठिकाणी वासनेचा अंकुर नसतो आणि मनात कामविकारही निर्माण होत नाहीत. याचा अर्थ तो जरी उद्भूत नसला, तो जरी दिसत नसला तरी सुप्तपणाने त्याच्या मनात तो असतोच. आणि अशा वेळी तो काम मनानंच जाणावा लागतो. तर मग अशी त्या ताईंनी सांगितलं तसं वृद्धपणी तारुण्य नाही आहे. वृद्धपणामध्ये तारुण्याचा अनुभव येऊ शकत नाही किंवा ते सुप्त आहे तारुण्य. तसं लहानपणी बालपणीसुद्धा हा जो काम आहे, कामविकार आहे, हा सुप्त आहे आणि सुप्त रूपानं तो त्याच्या मनात असतोच. आणि अशा वेळी तो काम मनानंच जाणावं लागतो. तर आपण म्हणू का हो या पोराला काहीच कळत नाही आहे, तर त्याला अजून या भावना उत्पन्न व्हायला तो काळच यावा लागतो, तारुण्याचाच काळ यावा लागतो. त्याशिवाय ह्या गोष्टी उत्पन्न होणार नाही. मनात विचार आणि विकार या दोन्ही गोष्टी कधी येतात, तर त्या विशिष्ट वयामध्ये किंवा विशिष्ट मनाचा अंकुर फुटल्याशिवाय येणार नाहीत. आणि मदनानंच मस्त व्हायचं ठरवलं तरच ते घडू शकतं. शंकराच्या बाबतीत तुम्हाला माहिती असेल की मदनानं 5ही बाण टाकले तर शंकराने आपला 3रा डोळा उघडून त्या मदनालाच पूर्ण भस्मीभूत केलं होतं त्या अग्नीनं. आणि मग ती जी त्याची प्रेयसी आहे रती, तिने इतका विलाप केलेला आहे असं त्या रघुवंशात खूप छान वर्णन आहे. या ज्ञानदेवांनी या मनाच्या विश्वव्यापी आवाक्याबद्दल ज्ञानेश्वरीत सुद्धा वर्णन आलेली आहेत अनेक ठिकाणी. हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणून तरी न सापडे, एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य यया. या मनाला जर शोधायला जावं म्हटलं तर ते हातात मुळीच सापडत नाही, आपल्या दृष्टीलाही दिसत नाही. त्याचा शोध घेऊ म्हटलं तर त्याच मनाला भटकायला त्रैलोक्य कमी पडेल. आणि अशा या मनात कामसुद्धा नांदत असतो. पण मन म्हणजे वासनेची गुहा आहे आणि याच वासनेच्या गुहेत कितीतरी शक्ती नांदत असतात. बालवयात काम आपली शक्ती प्रगट करत नाही, एवढंच. म्हणजे लहान मुलांच्या मनातला कामदेव अप्रकट अवस्थेत असतो, पण तो तिथे आहेच, नाही असं म्हणता येणार नाही. मनाला तो मदन कळत नाही, अजून मन तेवढं डेव्हलप व्हायचं असतं आणि त्याची कामव्यथाही कळत नाही. त्यामुळं ती मदनाची कामव्यथा मदनच जाणू शकतो. लहान मुलांच्या मनाला ती कळणार नाही. तसंच सुखाचं पण आहे की सुखालाच फक्त माहीत आहे की अव्यक्त सुख काय आहे आणि तेच सुख आपल्याला स्वतःला भोगत राहतो. ते सुख इतरांना जाणवेल पण आत्म्याला ते जाणवतच नाही, कारण आत्म्याला भोगणं हा हेच नाही आहे, संस्कारच नाही किंवा भोगणं हे अपेक्षितच नाही आहे. जसा काम लहान मुलांच्या मनाला जाणवत नाही तसा या ओळीच्या निमित्ताने किंवा ओळीच्या निमित्ताने ज्ञानदेवांनी सुखाची व्याप्ती कशी अव्यक्त आणि निराकार असते हे या लहान मुलांच्या किंवा या मनाच्या उदाहरणातनं स्पष्ट केलेलं आहे. 2च झाल्या ना तशा उभ्या. आता हे काय म्हणतात बघा, खंदारकर. मगाशी राहिलं सांगायचं खंदारकरांचं. रूप नाही ते लयवण नाही मनाचा अंकुर. जेव्हा मनाचा संकल्परूपी अंकुर उत्पन्न झालेला नसतो तेव्हा त्या मनातील मकर त्याच्या ध्वजावर आहे. असा जो मदन तोच खरोखर माजला तरच इतरांना अव्यवहार्य सुखाचा भोग घडेल. सगळं त्या मदनावर आणि त्याच्या ह्याच्यावरच अवलंबून आहे या सुखांचा उपभोग घेणं.
पण खरं जे सुख आहे ते या कुठल्याही याच्यावर अवलंबून नाही. संस्कृत पाहिलं का आपण आता? एकदा बघते हा. मनोवृत्त्यंकुरो नासीत् यदा तत्पूर्वकालिके तत्र तेनैव कामेन माद्यते तर्हि तद्घटेत. मनोवृत्त्यंकुर, मनाच्या वृत्तीचा अंकुर न उपजे, न असीत यदा तत्पूर्वकालिके, पूर्वकालिके म्हणजे बालवयामध्ये, तो तेव्हा उगवलेलाच नसतो, अंकुर आलेलाच नसतो. आणि तत्रत्येन कामेन, त्या ठिकाणी असलेला जो मकरध्वज आहे, माद्यते तरी तद्घटेत, तर तो मकरध्वज केव्हा माजेल किंवा तो प्रकट होईल? त्याच वेळेला जेव्हा तारुण्य येईल तेव्हा. आणि हे काय म्हणतात? किंवा मनाधी मदनाचा साज ठाईच सहज असे जैसा, किंवा वाद्य नाही, ते पुढचं आहे, एवढंच म्हटलं ठाईचं. म्हणजे मनाआधी मदनाचा साज हा तेव्हाच असेल जेव्हा दोन्हींचा उद्भव होईल, तेव्हा मनाचं अंकुर उद्भवेल तेव्हाच तो माझ हे सुद्धा मदनसुद्धा व्यक्त होईल, नाही तर तो अव्यक्तच असतो. तसं हे सुख अव्यक्तच आहे. ते ज्या वेळेला आपल्याला त्याच्याशी एकरूपता होईल तेव्हा त्याचं ते जाणीव होईल, पण ते स्वतः अनुभवतं किंवा स्वतः त्यांना अनुभव घ्यायचा असतो असं मात्र नसतं. थांबूया. समजले का हे 2 उदाहरणं किंवा 2 ओव्या? लक्षात आल्या का? हो, आले. हां, समजूनच घ्यायचं आहे आता. हे सगळं अव्यक्तच आहे, पण त्यांनी रोजच्या व्यवहारातल्या उदाहरणातनं ते स्पष्ट केले. आपल्याशी संबंधित अशा गोष्टीतनंच ते प्रकट केले, व्यक्त केले. कुणाला म्हणायची आहे प्रार्थना? प्रार्थना म्हणायची आहे का? इदमुपकर्तुं म्हणता, म्हणा. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेन परिविरचिता कृत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. गीताशास्त्रं वाङ्गुदिकल्पं नवं तदीयं वयत्वचाल्पं विषयविपदं प्रातमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः नीतो यत्रामृतनिष्कन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तः तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा सेवती
साधू संत म्हणू वेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी नेण ते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कनकाचे ताटकली व्या गोपिका नारी नारद तुंबरू नाव ठेविले ज्ञानी आरती नारद तुंबरू साम गायन करी आरती ज्ञान राजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामजनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत म्हणू वेदला माझा आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय ज्ञानेश्वर. छान. सगळ्यांना ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याच्या ठिकाणी सादर समर्पण. आता उद्याला उरलेली बघूया. परवा दिवशी मात्र मला पुन्हा या कीर्तनासाठी गावात जावं लागणार आहे, त्यामुळं 5 ते 6 घेऊन काही होणार नाही. तिथे 5, 5:15ला सुरू करावं लागेल, कारण तो नृसिंहाचा जन्म काहीतरी 6:45 वाजता करायचा असतो म्हणे. त्यामुळं इथून जाऊन पुन्हा ते गावातलं उरकणार नाही वेळेत. तर परवा दिवशी पण मग तिथे जर लावता आलं तर तुम्हाला तिथलं अटेंड करता येईल लाईव्ह जमलं तर, नाही तर मग झालेलं पाठवून देईन मी. उद्याचं होईल, मात्र उद्याचं घेऊया. ठीक आहे. मॅडम हो, एक विचारायचं होतं. विचारा ना.